की जे आमचे सहकारी शिवसेना पक्षाचे सचिव आणि आमचा भाऊ सूरज ह्याला आपल्याला आठवतं बरोबर 1 वर्षापूर्वी अटक केली होती. ईडीने अटक केली होती कारण भाजपच्या मनात असेल, मिंदेंच्या मनात असेल, भयंकर भीती होती त्यांच्याबद्दल आणि आज त्यांना जामीन मिळालेली आहे. गंमत ही आहे की ज्या कारणासाठी त्यांना अटक केली होती त्यांच्या कंपनीचे मालक हे मिंदेंच्या गटात नेते गेले. आम्ही हे अनेकदा म्हटलं होतं आणि आता देखील म्हणत असतो की महाराष्ट्र एकंदर केंद्राला कर असेल, जीएसटी असेल, इतर सगळं काही महाराष्ट्र देत असतं आणि 3 वेळा भाजपचे 100 आमदार निवडून दिल्यानंतर देखील केंद्राच्या भाजप सरकारकडून महाराष्ट्राला काय मिळालं तर शून्य, काही नाही. गाजर वाटप झाला पण अजूनही ठोस तसं काही जसं इतर राज्यांना मिळतं आणि दुसऱ्या राज्यांना मिळण्याबद्दल माझ्या मनात किंवा पोटात काही दुःख नाहीये, दुखणं पण नाही. पण मग महाराष्ट्राला का नक्की काही मिळत नाही? आपल्या वाट्याचं तरी देखील आपल्या हातात काही येत नाही. हा एक मोठा प्रश्न झाला आणि ते होत असताना त्यावेळी देखील मी सांगितलं होतं, त्याच्या आधी देखील सांगितलं होतं की महाराष्ट्र असेल किंवा मुंबईवर असेल, भाजपा हे अदानी कर एक लावणार आहे. आज आपण पाहिलं अर्थसंकल्प सादर केला आणि मुंबईची हालत अक्षरशः ते एक आज मी कुठची तरी कविता वाचत होतो इंटरनेटवर अशी झाली की हजार गम है खुलासा कौन करे, अब तो मुस्कुरा लेता हूं तमाशा कौन करे. म्हणजे मुंबईकर सहन करत राहतात. आपण पाहतो सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत. अनेक ठिकाणी बीएसटीच्या बसेस आहेत त्या बंद झालेल्या आहेत. पाणी दूषित येत आहे. रस्ते कुठेही वळवले जातात, काही चाललेलं आहे, कुठेही खोदकाम चालू आहे, धूळ आहे, नाकातोंडात श्वासामध्ये आपल्या पाहतो आपण धुळीचं साम्राज्य आहे. पण तसं पाहायला गेलं तर कुठच्याही सरकारकडून आणि भाजपकडून खास ठोस कुठेही उत्तर येत नाही, काही उपाय येत नाही पुढे आणि भाजपकडून मुंबईचं एक वेगळ्या प्रकारचं पिळवणूक ही सुरू आहे. आजचा जर अर्थसंकल्प पाहिला तर 6-7 गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या ज्या आहेत त्या मी आपल्या समोर मांडू इच्छितो. पहिली गोष्ट जी धक्कादायक आहे आणि जी मी अदानी कर जे नाव दिलं होतं ते आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या अर्थसंकल्पामध्ये छोट्या दुकानांवर खास करून स्लम मधली जी दुकानं आहेत त्याच्यावर त्यांनी प्रस्तावित केलं आहे की प्रॉपर्टी टॅक्स सारखं काहीतरी लावलं जाईल, कर लावला जाईल. हे कोणासाठी चाललंय? हे कशासाठी चाललंय? ज्या मुंबईमध्ये आमचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बीएमसीतून सेवा मुंबईकरांची करत असताना उद्धव साहेबांमुळे ज्या मुंबईमध्ये आम्ही 500 स्क्वेअर फुटाच्या घरांवरचा कर रद्द करून घेतला प्रॉपर्टी टॅक्स, तेच आज भाजपचं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार आणि एकनाथ शिंदे जे नगर विकास मंत्री आहेत त्याच दोघांनी आज आपण पाहतोय मुंबईमध्ये अदानीसाठी म्हणजे अदानीला लवकर आपण घरं खाली करून देऊ, दुकानं खाली करून देऊ, धारावीत दुकानं लवकर खाली होतील म्हणून तिकडचे सगळे आपले जे झोपडपट्टीमध्ये असतील, हटमेंट्समध्ये असतील त्यांच्यावर हा प्रॉपर्टी टॅक्स एक वेगळा कर दुकानदारावर लावला जात आहे. आत्ताच्या काळाला हा दुकानावर लावला जात आहे. काही दिवसांमध्ये हे जर आपण मान्य केलं दुकानांवरचा कर तर हाच कर प्रत्येक झोपडपट्टीवर लावला जाईल, प्रत्येक घरावर लावला जाईल. तसं पाहायला गेलं तर ही घरं नियमित अनियमित ॲनेक्शनमध्ये येतील, पात्र अपात्र हा वेगळा गोष्ट आहे, ही वेगळी गोष्ट आहे. पण तिथे इतर सोयी सुविधा देतो आपण, पाणी देतो आपण, अनेक गोष्टी तिथे सोयी सुविधांच्या माध्यमातून देतो. म्हणून आता हे कर लावायला चालले, जिथे एसआरए मधून त्यांचं खरं घर मिळायला पाहिजे तिथे कर लावतात. हा अदानी कर नाही तर अजून काय आहे, हा एक विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ह्याच करांमधून म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कचरा उचलण्याच्या ह्याच्यावर पण आता युजर फी प्रस्तावित केलेली आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईला सेवा देत असताना साधारणपणे 2017 पर्यंत 10,000 मेट्रिक टनचा खर्च आम्ही दररोज उचलायचो. हा पूर्ण आपण पाहताय मग डम्पिंग ग्राउंड असेल, वेगळ्या माध्यमातून आपण हा कचरा त्याचं विलगीकरण करायचो आणि पुढे जिथे न्यायचं तिथे न्यायचो. गोराईला आपण पूर्ण तो लेगसी वेस्ट आहे ती पूर्ण आपण ट्रीट करून त्याच्यावर एक मैदान बनवलं, एक उद्यान बनवलं. पण आता आपण पाहतोय मागच्याच आठवड्यात योगायोग बघा, धारावीत लोक हलत नाहीयेत. धारावीतून लोक हलायला तयार नाहीत. त्यांना पूर्ण माहिती पाहिजे, त्यांना पात्रता पाहिजे आणि मुख्य म्हणजे अदानी जसे लुटतायत मुंबईला त्याला नाकारतायत लोक आणि म्हणून विरोध म्हणून तिथेच राहतात. आता त्यांच्यावर कर लावला जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात राज्य सरकारने सांगितलं की जे देवनार डम्पिंग ग्राउंड अनियमितपणे अदानीने ढापलेलं आहे तेच देवनार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेने घ्यायचं, 2.5 ते 3,000 कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा आणि पुन्हा एकदा अदानीला स्वच्छ करून द्यायचं. आणि आता ह्या आठवड्यात आपण पहा अर्थसंकल्पामध्ये इथे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर म्हणजे जो आपण कचरा बीएमसीला देणार
त्याच्यावर आता हे कर लावणार. म्हणजे आपला इथून पण पैसा जातोय करमधून, तिथून पण करामधून पैसा जातोय आणि अदानी जी जमीन धापट चाललेत मुंबईतली, ती दशात गिळतच चाललेत. हे जर थांबलं नाही, तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरू. कारण मुंबईकरांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही. एका बाजूला मी जे सांगितलं ना, की 2,500 ते 3,000 कोटीचं हे सगळा बोजा मुंबईकरांवर पडणार का? तर अदानीला देवनार डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून पाहिजे. दुसऱ्या बाजूला अदानीकडूनच धारावीमधून 7,500 कोटीचा जो प्रीमियम बीएमसीला येणं आहे, त्याचा कुठेही मी उल्लेख आज या अर्थसंकल्पात पाहिला नाही. हे धक्कादायक आहे, धोकादायक आहे. मला तुम्ही सांगा, जर तुम्ही तसं मुंबईकर म्हणून कोणी एक कर भरला नाही, विजेचं बिल भरलं नाही, पाण्याचं बिल भरलं नाही, येऊन कनेक्शन तोडतात ना तुमचं. मग तुमचं जर बिल तुम्ही भरत नसेल आणि तुमचं कनेक्शन तुटत असेल, तर मग अदानीनी जर जमीन ढापली, कर आपले ढापायला लागले आणि त्याच्यावरनं आपलेच कर खर्च करून स्वतःकडे जमीन घ्यायला लागले, प्रीमियम न भरता, तर मग इथे अदानीला कोण रोखणार मुंबईमध्ये? भाजप रोखणार आहे का? स्वतःच्या मालकाला रोखणार आहे का? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोच. तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली होती. 2023 15 जानेवारी आणि सांगितलं होतं, की मुंबईत 2 मोठे रस्त्याचे घोटाळे होणार आहेत. एक 23 साली आणि 24 साली. 6,000 कोटी आणि 6,000 कोटी. तेव्हा मुख्यमंत्री घटनाबाह्य जे होते मिंदे, त्यांनी सांगितलं होतं, की आम्ही 2 वर्षात एकदम रस्ते चकाचक करू, खड्डेमुक्त करू. हाऊसमध्ये पण स्टेटमेंट दिलं होतं. खरं तर आम्ही आता हक्कभंग आणायचा का हा विचार देखील केला पाहिजे. कारण ते खोटारडे आहेत, किती खोटं बोलतात हे लोकांसमोर आलेलं आहे. स्वतः सत्ता ढापण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, की 2 वर्षात आम्ही मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू. पण हे सगळी योजना आपल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी करत होते. मुंबईचे पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात गेले. कदाचित मिंदेंच्या घशात गेले असतील. पण आज एक चांगलं झालं, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एकनाथ शिंदेना एक्सपोज केलेलं आहे. 26% काम झालंय आजच्या ह्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. 26%. आणि मी तर चॅलेंज देते, की हे 26% पण जे बोलतात ते खोटं आहे. 26% पेक्षा कमी आहे. कुठे-कुठे जे खोदून ठेवलेलं आहे, कुठेही रस्ता पूर्ण झालेला नाही. मी तर चॅलेंज देते मुंबई महानगरपालिकेला, की जे चहल साहेब असताना जे सांगितलं होतं ना आम्हाला, की आम्ही सीसीटीव्ही लावू, फुटेज दाखवू, प्रोग्रेस रिपोर्ट दाखवू. 50% तरी तसं दाखवा काहीतरी करून. कुठेही सीसीटीव्ही लागलेलं नाही, कुठेही काम किती पूर्ण झालं माहिती नाही. पण रोड स्कॅम झालाय हे नक्की आणि आज हे शिक्कामोर्तब झालेलं आहे.